सो नेक्स्ट पॉईंट आहे आपलाचं इक्वेशन ऑफ टँजंट आणि त्यानंतर आपण पॅरामेट्रिक इक्वेशन पण डिस्कस करणार आहे. सो अगोदर आपण हे बघूया पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ सर्कल. पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ सर्कल. सो दोन पॅरामेट्रिक इक्वेशन आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्यासाठी मी इथे एक सर्कल ड्रॉ करतो. समजा हा एक सर्कल आहे आपला. दिस इज सपोज सर्कलचा सेंटर. ठीक आहे. आता कन्सिडर करू आपण समजा एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. ठीक आहे. दिस इज वन हॉरिझॉन्टल लाईन. त्यानंतर समजा हॉरिझॉन्टल लाईन ही एक्स ॲक्सिस असं कन्सिडर करू. दिस इज अ सेंटर. आणि या सर्कलच्या सेंटरपासून एक लाईन आपण इथं ड्रॉ करतोय. ओके. आता ही लाईन कोण असणार हे बघा. हा सेंटर आहे. सपोज दिस लाईन इज अ आर. करेक्ट. आणि ह्या लाईनवरती एक पॉईंट सपोज मी घेतला. ह्या लाईनवरती एक पॉईंट घेतला पी. सपोज हा एक्स कॉमा वाय. ठीक आहे. आता हा जर मी पॉईंट जर घेतला बघा इथं एक्स कॉमा वाय, तर इथं मग काय येईल आता एक अँगल घेतो मी. थोडासा रफ करतो याला. हा जो अँगल असेल ना आपला एक्स ॲक्सिसपासून तर येतपर्यंत. ठीक आहे. हा अँगल काय सपोज थिटा आहे. आता हे बघा ज्यावेळेस तुम्ही ह्या पॉईंटला पी एक्स कॉमा वाय असे कॉर्डिनेट्स तुम्ही ज्यावेळेस दाखवताय, म्हणजे पॉईंट पी हा जो पॉईंट पी आहे या पॉईंट पीला मी एक्स कॉमा वाय ज्यावेळेस लिहितो बघा, तर याचा मिनिंग काय असतो की तुम्ही हे कोणते कॉर्डिनेट्स दाखवता, याला म्हणतात तर कार्टेशियन कॉर्डिनेट्स म्हणतो आपण याला. कोणते कॉर्डिनेट म्हणतो याला आपण? कार्टेशियन कॉर्डिनेट्स. म्हणजे हे विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असतात. ठीक आहे ना. म्हणजे एक्स ॲक्सिसपासून त्याचं एक्स डिस्टन्स आहे, वाय म्हणजे एक्स हॉरिझॉन्टल डिस्टन्स त्याचं एक्स आहे आणि व्हर्टिकल डिस्टन्स त्याचं काय वाय असं. पण तोच जर पॉईंट मी आर कॉमा थिटा ह्या पॉईंटने जर दाखवला, आर म्हणजे आता इथं कोण आहे रेडियस आहे. ओके. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पोझिशन वेक्टर. कारण एका पॉईंटपासून तुम्ही दुसरा पॉईंट काय करता, म्हणजे याला जर ओरिजिन कन्सिडर केलं तर ह्या पी पॉईंटपर्यंत तुम्ही एक वेक्टर सपोज ड्रॉ केलेला आहे. हा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पोझिशन वेक्टर. म्हणजे त्या सर्कलमध्ये आपण हे काय म्हणणार याला रेडियस, आणि जो पॉईंट आहे हा अँगल आहे थिटा. ठीक आहे. त्या पोझिशन वेक्टरचा अँगल फ्रॉम द एक्स ॲक्सिस जर मी पॉईंट आर कॉमा थिटाने जर दाखवला तर याला म्हणतो आपण पोलार कॉर्डिनेट्स. आणि हे ऑलरेडी आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याकडं सर्कलचे समजा मी दोन इक्वेशन घेतो, कारण सिलेबसमध्ये आपल्याला दोन इक्वेशनसाठी पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत. सो फर्स्ट इक्वेशन आहे आपलं सर्कलचं स्टँडर्ड फॉर्म. ओके. इथं मी असं लिहितो वी हॅव standard form of equation of circle is काय ते एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे इक्वेशन आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी थोडेसे चेंजेस करतो. समजा आता इथं डायग्राममध्ये नाही, इथं एक सेपरेट इथं मी ड्रॉ करतो. म्हणजे हा एक्स ॲक्सिस हा आर आणि त्याच्यावर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. समजा हे बघा असं ही तुमची ओरिजिनल डायग्राम. इथं एक्स ॲक्सिस आहे तुमचा. ओके. समजा हा सेंटर आहे. ओके. सेंटरपासून इथं एक समजा लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. आणि आता हे दिसतं तुमचं आर आहे. तुमचा हा पॉईंट कोणता आहे पी एक्स कॉमा वाय. तुमचा हा अँगल थिटा आहे. ओके. दिस इज युअर एक्स ॲक्सिस. मी काय केलं ह्या पी पॉईंटपासून याच्यावरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. एक परपेंडिक्युलर इथं ड्रॉ केला स्ट्रेट खाली, तर इथं एक राईट अँगल ट्रायंगल तयार होईल तुमचा. ओके. त्याची इथं रेडियस आर आहे. आता हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे दॅट हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज एक्स, व्हर्टिकल डिस्टन्स इज वाय. बरोबर आहे. मग इथं तुम्ही आता जे तुमचे कॉर्डिनेट एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये होते तेच आपण काय करू आता, म्हणजे जर मी साईन मी जर तुम्हाला विचारलं बघा, सो साईन थिटा काय येईल आणि कॉस थिटा काय येईल, तर काय सांगता तुम्ही मला ह्याच ट्रायंगलमध्ये बोला. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. आता हा हायपोटेनस आहे आर.
ॲडजस्टंट साईड अपॉन यस हायपोटेनस एक्स अपॉन आर ना, म्हणजे इथं आरची व्हॅल्यू तुमची काय होईल, आरची व्हॅल्यू झाली कॉस थिटा. सिमिलरली इथं साइन थिटा इज इक्वल टू काय येईल, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजे वाय अपॉन आर. ओके, सो आरची व्हॅल्यू काय झाली इथं, आर थोडंसं वेगळं दिलं कमी, एक्स इज इक्वल टू होईल इथं तुमचा एक्स इज इक्वल टू काय होईल, आर कॉस थिटा, आणि रीज वाय इज इक्वल टू काय होईल, आर साइन थिटा. And this x is equal to r cos theta and y is equal to r sin theta is nothing but the parametric equation of circle. Okay, हे जे दोन आपण जे तयार केले, x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. Okay, the above equations are parametric इक्वेशन्स ऑफ सर्कल. ठीक आहे, हे झाले पॅरामेट्रिक इक्वेशन. पण कोणासाठी, ज्यावेळेस तुम्ही स्टँडर्ड इक्वेशन कन्सिडर केलं. स्टँडर्ड इक्वेशनचा मिनिंग काय असतो, ओके, सेंटर ॲट ओरिजिन, हे तुम्हाला माहिती आहे, हे फक्त मी लिहिलं इथं. आणि दुसरं आपलं जे इक्वेशन बघायचं आहे आता ते सेंटर रेडियस फॉर्मचं. सो कॅन राईट हिअर नाव सेंटर रेडियस फॉर्म. आता ह्या केसमध्ये सेंटर ओरिजिनला नाही आहे, मग सेंटर कुठं असेल, कोणत्या एखाद्या पॉईंटला. ठीक आहे, त्याचं इक्वेशन काय असतं, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता याच्यामध्ये चेंजेस काय होईल, हे बघा, ज्यावेळेस तुमचा सेंटर झिरोला होता म्हणजे ओरिजिनला होता, त्यावेळेस तुमचा आन्सर काय आला, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. चेंजेस फक्त काय होईल की तुमचं आता एक्स हे जे डिस्टन्स आहे कितीने वाढलं, एचने, म्हणजे ओरिजिनपासून तुम्ही एच हे डिस्टन्स काय केलं बघा, शिफ्ट झालेले आहेत. मग तुमचं पॅरामेट्रिक इक्वेशन काय होईल तयार, एक्स इज इक्वल टू इथं म्हणायचं आहे एच प्लस आर कॉस थिटा, एच प्लस आर कॉस थिटा, आणि इथं काय येईल, वाय इज इक्वल टू तुमचं म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स कितीने वाढलंय, के ने, मग हे काय होईल, के प्लस आर कॉस थिटा. दीज आर द पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ अ सर्कल इन द फॉर्म. ज्यावेळेस तुम्हाला हे सर्कलचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये दिलं असेल, सेंटर रेडियस फॉर्म. ओके, जर तुमचा सेंटर ओरिजिनला असेल म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो पॅरामेट्रिक इक्वेशन तुमचे काय आहेत, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा डायरेक्टली. ओके, आणि जर तुमचे सेंटर रेडियस फॉर्ममध्ये असतील तर एक्स इज इक्वल टू एच प्लस आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू के प्लस आर साइन थिटा. कसं काय आला इथं, आर साइन थिटा ना, आर साइन थिटा. ठीक आहे, ओके. सो याच्यावरचे काही सिंपल क्वेश्चन्स आहे बघा, ते आपण डायरेक्टली सॉल्व करूया आता. तुम्हाला क्वेश्चन असा आहे, राईट द पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ द सर्कल. 6.3 मधला पहिला क्वेश्चन. एक्सरसाइज 6.3. Exercise 6.3 question number first. Question first, write the parametric equation. Okay, त्यातला फर्स्ट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9 आहे. सो मला आता हे मला सांगा, इथं मी फर्स्ट पॅरामेट्रिक इक्वेशन वापरू का सेकंड, आता किंवा मग आता सांगा स्टँडर्ड फॉर्मचं वापरू का सेंटर रेडियस फॉर्मचं वापरू का. येस, आवाज येतो माझा सगळ्यांना, सिंपल विचारतो मी. सांगा तुम्ही मला, इथं मी पॅरामेट्रिक इक्वेशनचे कोणते फॉर्म्युले वापरू, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 9 दिलाय. आहेत ना सगळे, सर्कल. खूप वेळ लागला सांगायला. सो देअरफॉर काय होईल मग, स्टँडर्ड फॉर्मचे काय आपले पॅरामेट्रिक फॉर्म सर्कल. देअरफॉर यू कॅन राईट अ पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. Parametric equations of circle
पहिलं आहे तुमचं एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि दुसरं आहे तुमचं वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. ठीक आहे. सो इथं मी व्हॅल्यूज पुट करतोय. एक्स इज इक्वल टू आरची व्हॅल्यू 3 कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू आर म्हणजे 3 साइन थिटा. x is equal to r cos theta, that is 3 cos theta. Y is equal to r sin theta, that is 3 sin theta. झालं हे. ओके. सेकंड एक्झाम्पल. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2x मायनस 4y मायनस 4 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता हे जनरल इक्वेशनमध्ये बघा, जरी जनरल इक्वेशनमध्ये असेल तरी तुम्हाला याचे सेंटर फाइंड आउट करता येतात. एच आणि के हे कोणासाठी वापरतो आपण? एच आणि के आपण वापरतो सेंटरसाठी. म्हणजे आपल्याला सेंटर यांचाही फाइंड आउट करता येऊ शकतो. सो सेंटर वन्स वी फाइंड द सेंटर, कारण आता हे काही इक्वेशनमध्ये काय आहे, तुमचं सेंटर ओरिजिनला नाही आहे. जर तुम्ही सेंटर जर फाइंड आउट केला तर तुम्ही सेकंड पॅरामेट्रिक इक्वेशन इथं वापरू शकता. कोणता? एक्स इज इक्वल टू एच प्लस आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू के प्लस आर साइन थिटा. आता तुमच्यापैकी मला एक सांगा, जर मला हे सर्कलचं कोणतं इक्वेशन आहे? जनरल इक्वेशन आहे. सो याला मी कोणाबरोबर कम्पेअर करणार? येस, कम्पेअरिंग विथ जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. बरोबर. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचे कोइफिशियंट 1 1 लागतात. 1 1 आहे. मग मला इथं लागेल जीची व्हॅल्यू. सो 2g इज इक्वल टू किती इथं? जी. मग जी किती झाला? 1. बरोबर आहे. इथं 2f इज इक्वल टू किती आहे? म्हणजे वायचा कोइफिशियंट -4 म्हणजे एफ किती झाला? -2. आणि सीची व्हॅल्यू किती आहे? -4 आहे. तुमच्यापैकी मला सांगा, सेंटर जर मला फाइंड आउट करायचं असेल तर काय इक्वेशन आहे? सेंटरचे कोऑर्डिनेट्स काय असतात? जनरल इक्वेशनमधून मला सेंटर फाइंड आउट करायचं आहे. सो काय असतात कोऑर्डिनेट? काय लिहू इथं मी? -g आणि -f. गुड. -g आणि -f. ओके. सो जी इथं 1 आहे, -1 होईल तो. एफ हा -2 आहे, मायनस मायनस काय होईल? +2 होईल. म्हणजेच काय की तुमचा जो सेंटर आहे, ज्याला आपण आपल्या पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये एच आणि केच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे, ते तुमचे काय आले? -1 आणि 2 आले. जनरल फॉर्ममध्ये त्याला आपण -g -f ने दाखवतो आणि सेंटर एरियस फॉर्ममध्ये आपण त्याला कशाने दाखवतो? एच आणि केने दाखवतो. दोघांचा मिनिंग एकच. दोघं पण कोण आहेत? तुमचे सेंटर आहेत. ओके. सो आपल्याला अजून रेडियस लागेल. आता रेडियस फाइंड आउट करू. सो रेडियसचा फॉर्म्युला काय आहे? जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. ओके. सो जीचा स्क्वेअर, जीची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. सो 1चा स्क्वेअर. ओके. एफची व्हॅल्यू किती आहे? -2 आहे. सो -2चा स्क्वेअर. ओके. आणि सी आहे -4. सो करा पुट. आता म्हणजे कॅल्क्युलेशन्स करायचे आपल्याला. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 -c ना रे. एक मिनिट हा, हे मध्ये प्लस झालं. हां, मायनस मायनस काय झाला? हा +4 झाला. म्हणजे 4 + 4 8, 8 + 1 किती? 9. आणि 9चं स्क्वेअर रूट 3. रेडियस आली 3. सो देअरफॉर यू कॅन राईट नाऊ पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. देअरफॉर पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ सर्कल. ओके. मग पॅरामेट्रिक इक्वेशन काय येईल बघा सर्कलचं? पहिलं एक्स इज इक्वल टू एच प्लस आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू के प्लस आर साइन थिटा. फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या याच्यात. एक्स इज इक्वल टू एच के किती बघा? -1 आणि 2 आहे. सो एचची व्हॅल्यू -1, आरची व्हॅल्यू तुमची 3 आली. -1 + 3 कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू के. केची व्हॅल्यू काय आलेली बघा? के आलेला आहे 2. बघाला 2 प्लस आरची व्हॅल्यू 3 साइन थिटा. बरोबर. दिस आर द पॅरामेट्रिक इक्वेशन्स. हे झालं बघा आन्सर. ठीक आहे. सो मी तुम्हाला आता होमवर्क देतो. सेम टाईपचे क्वेश्चन्स आहेत. आता तिसरा तर खूप सिम्पल आहे. पहिल्या क्वेश्चनमधला तिसरा तो एक सॉल्व करा
आणि क्वेश्चन नंबर 2 एक सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 2 हा परत जनरल इक्वेशन आहे, पण त्याच्यात 3x² 3y² आहे. सो तुम्हाला अगोदर त्याला 3ने डिवाइड करावं लागेल. ओके, 3ने तुम्हाला काय करावं लागेल, तिथं डिवाइड करावं लागेल. सो हे झालं बघा पॅरामेट्रिक. आता जो पुढचा पॉईंट आहे ह्या चॅप्टरमधला तो आहे इक्वेशन ऑफ टँजेंट्स. इक्वेशन ऑफ टँजेंट्स, ठीक आहे. सो सिंपल आहे, आपल्याला डायरेक्टली इक्वेशन लक्षात ठेवायचे तिथं. ओके, सो इथं मी एक सर्कल ड्रॉ करतो. समजा एक सर्कल आहे. आता सर्कलच्या बाहेरून कोणत्या एका पॉईंटमधून समजा एखादी लाईन जर पास होत असेल, समजा इथून मी एखादी लाईन पास करतो. ओके, आता ही लाईन सर्कलच्या समजा या पॉईंटमधून पास होती आहे. समजा ह्या पॉईंटला आपण नाव देऊया P. ओके, पॉईंट आहे समजा तो x1 y1. जी लाईन तुमची सर्कलच्या सेंटरमधून पास झाली आहे, सॉरी सेंटर नाही, सर्कलच्या एका पॉईंटमधून जी पास होती आहे. हे बघा, सर्कल हा सर्कलच्या एका सिंगल पॉईंटमधून तुमची लाईन काय होती आहे, पास होती आहे. सेंटरमधून नाही, हा इथून एका पॉईंटमधून कुठूनही. ओके, पण ती सर्कलच्या कम्प्लिटली एक्सटर्नल असते ती लाईन. सर्कलच्या कोणत्याही इथून ती आतमधून जात नाही आहे, एक्सटर्नल असणार आहे. ओके, आणि सर्कलच्या फक्त एकाच पॉईंटमधून पास होती आहे. सो सच अ लाईन इज कॉल्ड ॲज अ टँजंट. याला काय म्हणतात, टँजंट म्हणतात फॉर दॅट सर्कल. आणि ज्या पॉईंटमधून पास झाली तो पॉईंट आहे समजा x1 y1. ठीक आहे, आणि हा समजा त्याचा सेंटर आहे सर्कलचा. ओके, दिस इज अ सेंटर. सो आपल्याला काय करायचं, आता ह्या टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. जसं पॅरामेट्रिकमध्ये आपण 2 इक्वेशन कन्सिडर केले, एक स्टँडर्ड फॉर्म, एक सेंटर रेडियस फॉर्म. सो यामध्ये आपण पुन्हा 2 इक्वेशन कन्सिडर करणार आहे, एक स्टँडर्ड फॉर्म आणि दुसरं जनरल फॉर्म. ओके, हे बघा. सो इथं असं लिहितो मी, इफ द इक्वेशन ऑफ सर्कल, इफ द इक्वेशन ऑफ सर्कल इज x² + y² इज इक्वल टू r². म्हणजे कोणता फॉर्म आहे हा, स्टँडर्ड फॉर्म आहे. ओके, देन इक्वेशन ऑफ टँजंट passing through point P in bracket x1, y1. कुठून पास होती ती, x1, y1. ठीक आहे, इथून जर ती पास होत असेल, इफ द इक्वेशन ऑफ सर्कल इज x² + y² इज इक्वल टू काय, हा r². म्हणजे कोणता फॉर्म झाला आहे, स्टँडर्ड फॉर्म. देन इक्वेशन ऑफ टँजंट पासिंग थ्रू द पॉईंट x1 y1. काय करायचं माहिती का, इक्वेशनमध्ये जो तुमचा x² आहे ना, तो रिप्लेस करायचा x × x1. कारण टँजंट म्हटल्यावरती तुमचं इक्वेशन, टँजंट इज अ लाईन, सो लाईनच्या फॉर्ममध्ये इक्वेशन यायला पाहिजे. मग इथं स्क्वेअरमध्ये राहणार नाही. सो एक्सला मी काय रिप्लेस केलं, x × x1. y² काय रिप्लेस करायचं आहे, y × y1. आणि r² ॲज इट इज. So this is the equation of tangent. ओके, कोणत्या फॉर्ममध्ये, स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल तर x × x1 + y × y1 इज इक्वल टू r². आता हेच जर तुमचं कोणत्या फॉर्ममध्ये असेल, सेंटर रेडियस फॉर्ममध्ये असेल, सॉरी जनरल फॉर्ममध्ये असेल. नाव वी कॅन राईट हिअर, if the equation of circle is in the general form, if equation of circle is in the general form म्हणजे कोणता, x² + y² + 2gx + 2fy + c is equal to 0. Okay, and tangent is passing through P in bracket. सेम डायग्राम वापरतोय मी, फक्त आता इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये, आपलं जनरल फॉर्ममध्ये. म्हणजे तिथं सेंटर ओरिजिनला नाही आहे.
px1 y1 is the equation of circle in the general form and tangent is passing through px1 y1, then equation of tangent is आता काय चेंज होईल ते बघा. एक्स स्क्वेअरच्या जागेवरती काय लिहायचं आहे तुम्हाला, एक्स इंटू x1, वाय स्क्वेअर जागेवर तुम्हाला काय लिहायचं आहे, वाय इंटू y1. बरोबर. आता 2g ॲज इट इज, हा जो 2x आहे ना, 2x म्हणजे काय, x ची ॲडिशन झालेली आहे, म्हणजे हा काय होईल x प्लस x1. हा जी बाजूला घेतला इथं कोण राहिला होता 2x, सो 2x कसा राहायचा x प्लस x1. परत जर 2 घेतला, ओके सॉरी 2 नाही, f घेतला इथं बाहेर, आता राहिला इथं 2y. बरोबर. मग 2y कसं येणार तुम्ही, y प्लस y1 प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजेंट व्हेन द सर्कलचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये आहे, जनरल फॉर्ममध्ये आहे. ओके. ठीक आहे. सो हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ टँजेंट. समजले, दोन आहेत बघा. सर्कलचं इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल तर x(x1 y(y1) r². काय करतोय आपण, एक्स स्क्वेअरच्या जागेवरती x(x1), वाय स्क्वेअरच्या जागेवरती y(y1), कारण टँजेंट इज अ लाईन. लाईनचं जनरल फॉर्मचं इक्वेशन काय असतं, ax प्लस by प्लस c. याच्यामध्ये कोणतंही व्हेरिएबल तुमचं काय येत नाही आहे, कोणतंही व्हेरिएबल तुमचं स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये येत नाही आहे. ठीक आहे. ओके. आता यावरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सपोज तुम्हाला काय दिलं आहे बघा, मी तिसरा आणि चौथा तुम्हाला सॉल्व्ह करू शकतो लगेच. सेम एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 3. काय गिवन आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट टू द सर्कल. सर्कलचं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला x² प्लस y² मायनस 3x. ठीक आहे, हे थोडं सिम्पल आहे. मी 5 नंबरचं घेतो आधी. नंबर 5. सो इक्वेशन आहे x² प्लस y² मायनस 4x प्लस 3y प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके. तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये डायरेक्ट ओरिजिन दिला होता, म्हणजे 0.00, म्हणून मी नाही घेतलं ते इक्वेशन. ॲट पॉईंट, ओके, पॉईंट म्हणजेच x1 आणि y1च्या व्हॅल्यू तुम्हाला दिल्या आहेत. x1 आणि y1 काय घ्यायचं आहे तुम्हाला, 4 आणि -2 घ्यायचं आहे. 4 आणि -2. ठीक आहे. ओके. हां. सो बघा काय होईल आता इथं, x² प्लस y² मायनस 4x प्लस 3y प्लस 2 इज इक्वल टू 0. हे आपलं सर्कलचं इक्वेशन आहे. ओके. सो वी कॅन राईट हिअर इक्वेशन ऑफ सर्कल इज comparing with कोणाबरोबर कम्पेअर करायचं, जनरल फॉर्म बरोबर. सो x² प्लस y² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. हे बघा 2gची व्हॅल्यू किती इथं -4, म्हणजे g किती झाला -2. बरोबर. नेक्स्ट 2f ची व्हॅल्यू किती आहे, +3 आहे. ठीक आहे, प्लस साईन नका लिहू, 3 आहे. सो f किती झाला 3/2 आणि c किती आहे कॉन्स्टंट, c आहे 2 आहे. बरोबर. आणि x1 y1 तर 4 - 2 आहे. मग इथं काय लिहायचं, देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजेंट इज, देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजेंट इज, इक्वेशन ऑफ टँजेंट काय होईल बघा, x² प्लस y² प्लस 2g. अरे इक्वेशन ऑफ टँजेंट आहे, इक्वेशन ऑफ टँजेंट इज x(x1) प्लस y(y1) प्लस g इन ब्रॅकेट x प्लस x1 प्लस f इन ब्रॅकेट y प्लस y1 प्लस c इज इक्वल टू 0. करा पुट व्हॅल्यूज. हे बघा x ॲज इट इज, x1 ची व्हॅल्यू किती आहे 4. ठीक आहे. प्लस y ॲज इट इज, y1 ची व्हॅल्यू किती आहे -2 प्लस g ची व्हॅल्यू किती आहे -2. x प्लस x1 ची व्हॅल्यू 4. बरोबर. प्लस f ची व्हॅल्यू किती आहे 3/2. y प्लस y1, y ॲज इट इज, y1 किती आहे -2. बरोबर. प्लस c,
खाली घेतो प्लस सी ची व्हॅल्यू किती आहे 2 इज इक्वल टू 0. आता बघतो सिम्प्लिकेशन. 4 इंटू एक्स 4x मायनस 2y बरोबर. मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x मायनस 2 इंटू 4 मायनस 8. 3/2 इंटू वाय 3/2y मायनस 3/2 इंटू 2 2 कॅन्सल बरोबर. 2 कॅन्सल कोण राहिला फक्त मग मायनस 3 प्लस 2 इज इक्वल टू 0. आता डिनॉमिनेटरचं 2ने थ्रूआउट मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. अगोदर मी थोडं सिम्प्लिफाय करून घेतो. सगळ्या एक्स आणि वायच्या टर्म्स कॅल्क्युलेट करून घेतो. हे बघा हा 4x मायनस 2x किती 2x. इथं मायनस 2y इथं प्लस 3/2 आहे. किती होईल मग 2 इंटू 2 4 मायनस 4 प्लस 3 मायनस y/2 बरोबर. आता कॉन्स्टंट मायनस 8 मायनस 3 मायनस 11 मायनस 11 प्लस 2 मायनस 11 प्लस 2 मायनस 9 इज इक्वल टू 0. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 2 इंटू 2 4x मायनस y मायनस 18 इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजेंट. ओके दिस इज द इक्वेशन ऑफ टँजेंट. हे झालं आन्सर. सोपं आहे का नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 घेतो मी. क्वेश्चन नंबर 4 आहे शो दॅट. मी डायरेक्ट गिवन लिहितो. आपल्याला काय शो करायचं आहे बघा. एक लाईन दिलेली आहे तुम्हाला 7x मायनस 3y मायनस 1 इज इक्वल टू 0 टचेस द सर्कल. टचेस द सर्कलचा मिनिंग काय की ती लाईन त्या सर्कलची कोण आहे टँजंट आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि कोणत्या पॉईंटला 1,2ला. ओके समजा मी सर्कलचं एक सर्कल ड्रॉ करतो. ओके सपोज हा सर्कल आहे आणि एक लाईन आहे. ओके सपोज ही लाईन आहे. आता ही लाईन सर्कलच्या एका पॉईंटमधून पास होती आहे. तो पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. तो पॉईंट आहे समजा तुम्हाला दिलेला त्यांनी 1,2 बरोबर. ही जी लाईन आहे ह्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन पण दिलेलं आहे त्यांनी. इक्वेशन काय आहे 7x मायनस 3y मायनस 1 इज इक्वल टू 0. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं की हे जी लाईन आहे ती ह्या सर्कलची कोण आहे टँजंट आहे. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आणि सर्कलचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे x² प्लस y². सो इथे लिहितो मी इक्वेशन ऑफ सर्कल इज x² प्लस y² प्लस 5x मायनस 7y प्लस 4 इज इक्वल टू 0. ओके म्हणजे काय करायचं याला सॉल्व करा. जसं मी वरचा क्वेश्चन सॉल्व केला नंबर 5 तसंच सॉल्व करायचा आहे. आणि तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट काय आलं पाहिजे 7x मायनस 3y मायनस 1. ते जर आलं तर गिवन लाईन इज अ टँजंट टू द गिवन सर्कल. ओके सो मी काय राईट हिअर कम्पेअरिंग विथ कोणावर कम्पेअर करायचं आहे ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे. ओके मग सांगा काय काहीला 2g इज इक्वल टू 5 म्हणजे g किती झाला 5/2 बरोबर. 2f वायचा कोइफिशियंट -7 म्हणजे f किती होईल -7/2 आणि c इज इक्वल टू 4 बरोबर आहे का. ओके देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट इज द इक्वेशन ऑफ tangent is काय the equation of tangent x(x1) y(y1) plus g in bracket x plus x1 plus f in bracket y plus y1 plus c is equal to 0. व्हॅल्यूज पुट करा आता. x इंटू x1 कोणत्या पॉईंटमधून पास होती लाईन 2 आणि 1 ना सॉरी 1 आणि 2. x1 आहे y2 आहे. सो x इंटू x1 ची व्हॅल्यू 1. मी सगळ्या व्हॅल्यूज पुट करून घेतो आधी. y1 ची व्हॅल्यू 2. g किती आहे 5/2 x प्लस x1 f -7/2 y प्लस y1
2 येतो, ठीक आहे नाही, प्लस 4 इज इक्वल टू 0. एक्स इंटू 1 झाला एक्स, 2 इंटू वाय 2y. ओके, करा 5/2 ने इथं मल्टिप्लाय, म्हणजे हा होईल 5/2x प्लस 5/2 मायनस 7/2y, मायनस 2 टू कॅन्सल, -7 प्लस 4 इज इक्वल टू 0. सो आपल्याकडे एक्सच्या टर्म्स 2 आहेत बघा, इथं दिसत आहेत का तुम्हाला? इथं एक एक्स आहे, इथं 5/2x आहे. ओके, किती होईल? 2 प्लस 5 7/2 का, 7/2x. आता वायच्या टर्म्स बघा, 2y आणि हे 2 इंटू 2 4, 4 मायनस 7, 4 मायनस 7 मायनस 3/2y झालं हे. ओके, आता नंबर्स हे बघा किती होईल, मायनस हे बघा 5/2 म्हणजे 2.5 येतो नाही का, 2.5 प्लस 4 किती 6.5, आणि 6.5 मायनस 7 येतो, 6.5 मधून -7 म्हणजे -1/2 इज इक्वल टू 0. इथं 2 इथं 2 इथं 2, 2 ने थ्रू आउट काय करा, मल्टिप्लाय करून टाका, म्हणजे काय राहिलं आपलं 7x - 3y - 1 इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट. आहे का हेच बरोबर? 7x - 3y - 1. So we can write here, therefore require, therefore we can write here, therefore 7x - 3y - 1 is equal to 0 is a tangent to the given circle. कळलं हे? ठीक आहे, सोपं होतं बघा आपण क्वेश्चन. सो हिज इक्वेशन ऑफ टँजंट. आता एक शेवटचा पॉईंट आपला या चॅप्टर मधला राहिला, शेवटचा म्हणू आपण, कंडिशन ऑफ टँजन्सी. ठीक आहे ना, ते एक राहिलं आपलं. कंडिशन ऑफ टँजन्सी एक आहे, कंडिशन ऑफ टँजन्सी, आणि एक डायरेक्टर ऑफ सर्कल. डायरेक्टर ऑफ सर्कल म्हणजे काय, एका सेंटरपासून तुम्ही नंबर ऑफ काय केले, सर्कल ड्रॉ वगैरे केले. ठीक आहे, ती एक कन्सेप्ट आहे. त्याच्यावरती काय आपल्याला एक्झरसाइजमध्ये तर प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ते डायरेक्ट आपण मग CETच्या वेळेस थोडं डिटेलमध्ये स्टडी करता येईल. सो अजून आपलं पुढच्या लेक्चरला आपलं कंडिशन ऑफ टँजन्सी चालू करू, आणि त्याच्यावरचे 1-2 एक्झाम्पल आपण करू कवर. ठीक आहे, सो आज 2 इम्पॉर्टंट पॉईंट आपण स्टडी केले. पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. ठीक आहे, मी क्विक रिवाइज करतो कारण आपल्याकडे अजून 5 मिनिटं टाईम आहे. म्हणजे मी इक्वेशन सांगतो तुम्हाला. सो हे बघा, परत बघा, आपण पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल 2 बघितले. पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ सर्कल 2 कोणकोणते बघितले? पहिला आपण बघितला तो पहिला फॉर्म्युला पॅरामेट्रिक इक्वेशनचा, x इज इक्वल टू r cos थिटा अँड y इज इक्वल टू r sin थिटा. हे कधी वापरायचं रे? सर्कल कोणत्या फॉर्ममध्ये असल्यावर, म्हणजे सर्कलचं इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये? स्टँडर्ड फॉर्ममध्ये, बरोबर. आणि सेकंड फॉर्म्युला काय, x इज इक्वल टू h प्लस r cos थिटा आणि y इज इक्वल टू k प्लस r sin थिटा. हे कधी वापरायचं? म्हणजे सर्कल इज इन सेंटर रेडियस फॉर्म, बरोबर. ओके, आणि आता सेकंड आहे, हे झालं फर्स्ट. आणि सेकंड काय बघितलं आपण? इक्वेशन ऑफ टँजंट्स. सो इक्वेशन ऑफ टँजंट पुन्हा 2 बघितले आपण, बरोबर. सो पहिलं इक्वेशन आहे x(x1) प्लस y(y1) इज इक्वल टू r². हे कधी वापरायचं रे? when the circle equation is in standard form. आणि सेकंड काय आहे? x(x1) प्लस y(y1) प्लस g in bracket x प्लस x1 प्लस f in bracket y प्लस, अरे अरे अरे, बरोबर ना, y प्लस y1, हा करेक्ट आहे, प्लस c इज इक्वल टू 0. हे कधी वापरायचं आहे? when the equation of circle in yes जनरल फॉर्म. ठीक आहे, ओके. सो उद्या आपली जी टेस्ट होईल बघा, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, काही क्वेश्चन्स आपले स्ट्रेट लाईनवरती आहेत आणि काही क्वेश्चन्स आपले सर्कलपर्यंत आपण आजपर्यंत जेवढं स्टडी केलं, ठीक आहे, यावरती तुम्हाला सर्कल
वरचे क्वेश्चन्स असतील आणि स्ट्रेट लाईन वरचे पण आपल्याला क्वेश्चन्स असतील. ठीक आहे. कमी राज सुद्धा, साक्षी आहे, सिद्धी आहे, सुंदर म्हणजे आदिती लबडे. सिद्धी तुम्ही काल नव्हत्या, सिद्धी लबडे. सिद्धी आवाज येतोय का माझा?